students. Welcome once again to Vidyavrajini Institute of Technology PAL. Today's I am your educator Mrs. R.S. Mane, and today we are going to continue with the last session about articles. In the last session, Sir has already taught you regarding the indefinite articles, that is O and N, and today we are going to learn about the definite article the. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की इनडेफिनिट आर्टिकल्स कोणते असतात आणि ते कोणत्या पद्धतीने वापरले जातात, त्यांचे नियम काय आहेत आणि ते कुठे आपण विथ रूल्स यूज करायचे आहेत. पुन्हा एकदा त्यांना रिकॉल करून त्यांचे एकदा नियम पाहून घेऊया. ज्यावेळी सामान्य नाम नेहमी एकवचनी रूपात असतो, दॅट मीन्स कॉमन नाउन ऑलवेज नीड इनडेफिनिट आर्टिकल इन देअर सिंग्युलर फॉर्म. कॉमन नाउन म्हणजे काय? सामान्य नाम जेव्हा एकवचनी रूपात असतात, तर सामान्य नामचे उदाहरण म्हणजे कॉमन नेम जसं मॅन, बुक, टेबल, बॉल, बेड, डोर, हे सगळं कॉमन नाउन आहेत. ज्यावेळी हे एकवचनी रूपात असतात तेव्हा आपण इनडेफिनिट आर्टिकलचा तिथं वापर करतो. तिथं फक्त आणि फक्त इनडेफिनिट आर्टिकलच वापरले जातात. मग ते ए असू शकतो किंवा ॲन असू शकतो. एक्झाम्पल बघा, ही रीड्स अ स्टोरी. स्टोरी हे कॉमन नाउन आहे आणि सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे आपण वापरलं अ स्टोरी. कारण नियम आपल्याला माहीत आहे की व्यंजन असेल तर अ वापरलं जातं, स्वर असेल तर ॲन वापरलं जातं. पुढचं उदाहरण बघा, ही रीड्स ॲन अनयुज्युअल स्टोरी. ओके, अनयुज्युअल, यू इज अ वोवल, दॅट इज स्वर आहे, त्यामुळे आपण ॲनचा वापर केला. पण अनयुज्युअल स्टोरी. ओके, सो सिंपल रूल आहे की whenever there is a common noun and it is if it is in singular form, त्यावेळी आपण नेहमी त्याच्यासमोर इनडेफिनिट आर्टिकलचाच वापर केला पाहिजे. ओके, पुढचा नियम आपल्याला माहीतच आहे. अ हा जो आहे तो कन्सोनंट बरोबर वापरला जातो, दॅट इज व्यंजन. आणखीन ॲन आहे तो स्वराच्या आधी वापरला जातो. असे शब्द ज्यांची सुरुवात स्वराने झालेली आहे त्याच्या पुढं आपण ॲनचा वापर करतो. आणखीन असे शब्द ज्यांची सुरुवात व्यंजनाने झालेली आहे त्याच्या पुढं आपण आर्टिकल अचा वापर करतो. आणि अ आणि ॲन हे इनडेफिनिट आर्टिकलमध्ये येत असतात. ओके, आता आपण पाहू सम मस्ट नो युसेज, की ते कुठे वापरले पाहिजेत आणि कुठे नाही वापरले पाहिजेत. अपवादात्मक काही केसेस आहेत, एक्सेप्शनल केसेस आहेत. एकदा आपण ते पुन्हा बघून घेऊया, जेणेकरून आपण मागच्या लेक्चरमध्ये जे काय शिकवलेलं आहे ते आपल्याला रिमेंबर होईल. इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा, अ युनिव्हर्सिटी, अ युनियन, अ युजफुल बुक, अजून भरपूर काय. ओके, अ युनिफॉर्म असू शकतो. आता इथं जर बघाल तर युनिव्हर्सिटी, युनियन, युजफुल हे स्वराने चालू झालेले शब्द आहेत, यू. ओके, पण इथं आपण आर्टिकल अचा वापर केलेला आहे. असं का बरं? कारण इथं यूचा उच्चार य सारखा होतो, वाय, वाय ओ यू, यू सारखा, आणि वाय हा व्यंजन आहे, य. त्यामुळे आपण इथं अचा वापर केला आहे. अंकल, अंडरस्टँडिंग, जिथं यूचा उच्चार अ सारखा होतो, ए सारखा होतो, तिथं आपण फक्त ॲन वापरायचा आहे. अदरवाईज जिथं यूचा उच्चार यू सारखाच होतो तिथं आपण आर्टिकल अचा वापर करायचा आहे. तिथं मग आपण स्वर नाही पाहायचे, तिथं व्यंजन किंवा स्वर नाही बघायचा, तर त्याचा आपण साऊंड बघायचा की ते कन्सोनंट आहे की वोवल. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, हाऊ इट साऊंड्स, त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं होतं हे जास्त महत्त्वाचं आहे. ओके, नेक्स्ट उदाहरण बघा, अ $1 नोट, अ वन मॅन आर्मी. आता इथं ओ सुद्धा वोवल आहे, स्वर आहे, तरी पण आपण आर्टिकल अचा वापर केलेला आहे. का बरं? कारण वनचा उच्चार व्ही सारखा इथं होतो आणि व्ही काय आहे? हा व्यंजन आहे. सो दॅट इज वाय वी हॅव युज्ड अ. ओके, सो हे नेहमी लक्षात ठेवा. काहीच शब्द आहेत, थोडेफार शब्द आहेत
ज्याच्या पुढं आपण आर्टिकल यूज करताना काळजी घेतली पाहिजे. सिम्पल आहे. यूचा उच्चार यू सारखा झाला की आपण अ वापरायचं. यूचा उच्चार अ सारखा झाला, अंडरस्टँडिंग, अंकल, अम्ब्रेला, तिथं आपण ॲनचा वापर करायचा आहे. ओके, हे आहे आर्टिकल अ जो अपवादामध्ये जातो. दुसरा आहे ॲन. आता बघा, MA, LLB, MLA. आता हे तर असे शब्द आहे ज्याची सुरुवात व्यंजनाने झाले. M हा व्यंजन आहे, L हा व्यंजन आहे, मग ॲन का वापरलं? उच्चार करून बघा. MLA, एमचा उच्चार AM, एम सारखा होतो. ए, पहिल्यांदा स्वर काय येतो? ए, साऊंड काय बाहेर पडतो? ए, त्यामुळे आपण ॲनचा वापर केलेला आहे. एलचा उच्चार करताना कुठला साऊंड पहिल्यांदा येतो? ए, आणि ए काय आहे? आपला वोवल आहे, स्वर आहे, त्यामुळे आपण इथं ॲनचा वापर केलेला आहे. म्हणजेच काय की ज्यावेळी आपण अ आणखीन ॲन ह्या आर्टिकलचा वापर करणार आहोत, तर त्यावेळी फक्त आपण लेटर न पाहता, अक्षर न पाहता, कन्सोनेंट आहे की वोवल हे न पाहता तो कसा साऊंड करतो, वेदर इट इज साऊंड लाईक वोवल, तो स्वरासारखा साऊंड करतो, और वेदर इट साऊंड्स लाईक कन्सोनेंट, ह्याचा आपण सुद्धा विचार घेतला पाहिजे. आता स्वर किती आहेत? 5. AEIOU. ओके, हे स्वर नाही आहेत, हे लेटर आहेत. हे 5 लेटर आहेत. ॲक्च्युली जर पाहिला तर स्वर 20 आहेत. प्युअर वोवल्स जे असतात ते 12 आहेत आणि बाकीचे 8 आहेत ते डिप्थॉंग्स आहेत. ओके, हे डिप्थॉंग्स आहेत. सो म्हणजेच काय की शब्द उच्चारताना साऊंड खूप महत्त्वाचा आहे. प्रोनाऊन्सिएशन, ह्याच वरच्या 2 केसेसमध्ये आपल्याला साऊंडवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की आपण अ आणखीन ॲन. आणि परीक्षेमध्ये बरेचशी मुलं ह्या चुका करतात की ते साऊंडकडे लक्ष देत नाही, कारण आपल्याकडे एकच नियम आपल्याला माहीत आहे, कन्सोनेंटनं असेल तर ए, वोवलनं असेल तर ॲन. बट इन सम केसेस, काही केसेसमध्ये आपल्याला त्यांचा साऊंड, त्यांचं प्रोनाऊन्सिएशनसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, सो हे काही केसेस आहे, जसं मी सांगितलं, युनिव्हर्सिटी, युनियन, युजफुल, युनिफॉर्म, हे असे शब्द आहेत त्यांचा उच्चार यूचा उच्चार यू सारखा होतो, तिथे आपण अ वापरायचा आहे. आणि जिथं उच्चार व्यंजनाचा जरी शब्द असेल पण उच्चार स्वरासारखा होत असेल तर तिथं आपण ॲनचा वापर करायचा आहे. ओके, एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करा, असे शब्द शोधून काढा, लिहून काढा नोटबुकमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला असे शब्द वापरतात की ज्याच्यामध्ये आपण अ आणि ॲनमध्ये आपल्याला एक्सेप्शनल केस सापडेल. ओके, पुन्हा दुसरा नियम बघा. समटाईम्स इनडेफिनेट आर्टिकल्स आर यूज टू रिफर द नंबर, वन, ईच, पर. आता हे जे इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत अ आणखीन एन, ओके, काही वेळेला ह्यांचा वापर आपण नंबर दाखवण्यासाठी सुद्धा करतो. नंबर ज्यावेळी आपण दाखवत असतो त्यावेळी सुद्धा अ आणखीन एन अशा शब्दांचा वापर, आर्टिकलचा वापर आपण करत असतो. एक्झाम्पल, आय अर्न्ड 1,000 रुपीज इन दॅट जॉब. ओके, आता इथं किती रुपीज आहेत? 1,000 रुपीज. आणि 1,000 हा जो शब्द आहे त्याची सुरुवात टीनं झालेली आहे, जो काय आहे? व्यंजन आहे, म्हणून आपण त्याच्यासमोर काय यूज केलं? अ. ओके, ज्यावेळी आपण नंबर दाखवायला जातो आणि ज्यावेळी त्या शब्दांची सुरुवात व्यंजन आणि स्वराने होत असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही अ आणि ॲनचा वापर करायचा आहे. 1,000 रुपीज, ओके, नंबर आहे 1,000 आणि त्याची सुरुवात टीनं झालेली आहे, जो की व्यंजन आहे, त्याच्यापुढं आपण वापरला अ. सेकंड एक्झाम्पल बघा. आय हॅव अ कार. ओके, आय हॅव अ कार. कार लिहिले म्हणजे एकच कार, वन कार. ओके, एकच कार आहे आणि कारची सुरुवात ही सीनं झालेली आहे, जो की व्यंजन आहे. सो आय हॅव यूज्ड ओ, आय हॅव अ कार. थर्ड एक्झाम्पल, इट गोज 50 miles an hour. ओके, ॲन अवर, तिथं 2 hour, 3 hour, 4 hour असं काही लिहिलेलं नाही आहे. अवर, अवर लिहिले म्हणजे एकच, पर अवर. ओके, प्रत्येक तासाला 50 miles ती काय होतं? जाते. सो अवर. आता अवर लिहिले ते ॲन मी वापरला आहे. ओके, ॲन का वापरला? कारण इथं सुद्धा वरचा नियम वापरला आहे की
ह्याचा उच्चार कसा होतो बघा, अवर. आपण ज्यावेळी प्रनाऊन्स करतो हा शब्द त्यावेळी तो अवर, ओनं सुरुवात होते. हवर असं आपण उच्चार त्याचा करत नाही आहे. सो दॅट इज वाय अकॉर्डिंग टू प्रोनाऊन्सिएशन आपण तिथं काय वापरलं आहे, ॲन. आता ऑनेस्ट अँड ऑनेस्ट, हॉनेस्ट असं आपण म्हणत नाही. ऑनेस्ट पर्सन म्हणजे ओ आधी होतो उच्चारला, त्यामुळे आपण ॲनचा वापर केला. अवर पण सेम आहे, हवर असं म्हणत नाही आपण, अवर. ओनं त्याची सुरुवात होते उच्चाराच्या अनुषंगाने, त्यामुळे आपण ॲनचा वापर तिथं केलेला आहे. आय होप तुम्हाला हे कन्सेप्ट कळली असेल की कुठं अ वापरायचा आहे एक्सेप्शनल केसमध्ये आणि कुठं ॲन वापरायचा आहे. ह्या गोष्टींमध्ये आपल्याला साऊंड खूप हेल्प करतो अ आणखीन एन लावण्यासाठी. सो दीज आर द इनडेफिनेट आर्टिकलचा वापर आहे जिथं आपण काळजीपूर्वक तो करायचा आहे आणि पेपरमध्ये सुद्धा ह्याची आपण काळजी घ्यायची आहे. नाव वी आर गोइंग टू और वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द आर्टिकल, डेफिनेट आर्टिकल द. ओके, दचा जो वापर आहे तो कन्सोनेंट, वोवल ह्याच्या पलीकडचा आहे. ओके, हा डेफिनेट आर्टिकल आहे अँड डेफिनेट म्हणजेच पर्टिक्युलर. जी गोष्ट आपल्याला माहीत आहे, जी आहे पर्टिक्युलरली, त्याच्या पुढंच आपण दचा वापर करतो. दला भरपूर नियम आहेत, ते कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवात करूया आपण. फर्स्ट वन, द इज यूज टू इंडिकेट अ पर्टिक्युलर पर्सन और पर्सन्स और थिंग्स इन द केस ऑफ कॉमन नाउन्स. जे कॉमन नाउन आहे, सामान्य नाम आहे, तिथं आपण एक पर्टिक्युलर, एक निश्चित व्यक्ती किंवा निश्चित वस्तूबद्दल ज्यावेळी बोलत असतो तेव्हा आपण दचा वापर करतो. जिथं आपल्याला माहीत आहे की आपण कशाबद्दल बोलत आहोत तेव्हा आपण दचा वापर करतो. ओके, फॉर एक्झाम्पल, द मॅन इज रनिंग स्टीलिंग द बाईक. द मॅन इज रनिंग स्टीलिंग द बाईक. इथं आपण कोणत्या व्यक्तीबद्दल बोलतोय आणि कोणत्या बाईकबद्दल बोलतोय? तो व्यक्ती जो बाईक घेऊन बाईक चोरून पळत आहे. ओके, आणि कोणती बाईक? जो व्यक्ती चोरून पळत आहे. सो आपल्याला माहीत आहे की आपण कोणत्या व्यक्तीबद्दल बोलतोय, आपण कोणत्या बाईकबद्दल बोलतोय. ओके, सो इथं एक पर्टिक्युलर मॅन आहे आणि एक पर्टिक्युलर बाईक आहे. आपल्याला माहीत आहे हा व्यक्ती आहे ज्यानं बाईक चोरलेली आहे, ही ती बाईक आहे ज्या त्या व्यक्तीनं चोरलेली आहे. सिम्पल आहे. सो इथं आपण दचा वापर केलेला आहे कारण वी नो हु इज द मॅन अँड विच इज द बाईक. ओके, आता जे प्रॉपर नाऊन असतात ते जनरली आर्टिकल घेत नाहीत. प्रॉपर नाऊन म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आपल्याला माहीत आहे एखादं नाव वगैरे असेल तर तिथं आपण प्रॉपर नाऊनच्या पुढं आपण आर्टिकलचा वापर करत नाही आहे. ओके, सो हे पहिला नियम आहे दचा की जे पर्टिक्युलर आहे, जे माहीत आहे, ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत त्याच्यापुढं आपण दचा वापर करायचा आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल बघा, सेकंड रूल आहे, इट इज यूज्ड फॉर रिपिटेटिव्ह रिफरन्स ऑफ अ कॉमन नाउन इन द सेम कॉन्टेक्स्ट. समजा एखादं तुम्ही एस्से लिहिताय, एखादं पॅसेज लिहिताय, एखादं कॉन्टेक्स्ट आहे, सेम कॉन्टेक्स्ट आहे आणि त्याच्यामध्ये एखादं कॉमन नाउन, एखादं सामान्य नाम पुन्हा 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 येत असेल तर सुरुवातीला त्याच्या पुढं आपण अकॉर्डिंग टू रूल्स कन्सोनेंट आहे की वोवल आहे हे बघून तो आर्टिकल लावायचा आहे. पण ज्यावेळी तो शब्द पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल तर त्याच्या पुढं दचाच वापर शेवटपर्यंत करायचा आहे. सीएम, आय सेव्ह ॲन एलिगंट कार. ओके, आय सेव्ह ॲन एलिगंट कार. इथं मी कॉमन नाऊन, इथं कोणता कॉमन नाऊन आहे? कार. ओके, सो सेकंड सेंटेन्स बघा, अ ब्युटिफुल लेडी वॉज ड्रायव्हिंग द कार. इथं ॲन एलिगंट कार आहे. एलिगंट कारच्या आधी एलिगंट हा शब्द आलेला आहे आणि त्याची सुरुवात स्वराने झालेली आहे म्हणून आपण ॲनचा वापर केला. पण पुन्हा कारचा ज्यावेळी इथं विषय आला त्यावेळी आपण दचा वापर केला कारण तो कॉमन नाऊन पुन्हा रिपीट झाला आहे. आता ह्याच्या पुढं तुम्ही 100 वेळा जरी कार हा शब्द लिहिला तर त्याच्या पुढं कायम दचा वापर येणार. फॉर एक्झाम्पल, आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. आय लाईक ॲन ॲपल. आय लाईक ॲन ॲपल. मी ॲन ॲपल म्हटलं, ॲपल आहे, एनं सुरुवात आहे, स्वर आहे, आपण ॲन वापरलं. ओके, द ॲपल वॉज व्हेरी स्वीट.
इथं मी ॲपलच्या पुढे द वापरलं कारण तो कॉमन नाऊन आहे आणि तो रिपीट झालेला आहे, तो पुन्हा आलेला आहे शब्द, म्हणून मी त्याच्या पुढे द वापरलेला आहे. अंडरस्टँड. फर्स्ट टाईम ज्यावेळी एक सामान्य नाम तुम्ही वापराल अकॉर्डिंग टू रूल अँड वापरा, पण पुन्हा पुन्हा जर तो रिपीट होत असेल पुढं पॅसेजमध्ये, तुमच्या आन्सरमध्ये किंवा तुमच्या रायटिंगमध्ये, तर तुम्ही तिथं आर्टिकल दचा वापर करायचा. ओके. सो वी आर मूव्हिंग टू द नेक्स्ट रूल. Sometimes the is used to generalize a group whole class. म्हणजे काही वेळेला ज्यावेळी आपण एखादा ग्रुपबद्दल बोलत असतो, एखादा होल क्लास बोलतो, ज्याचं एखाद्या ग्रुपचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शब्दाला आपण त्याच्यापुढे दचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल बघा, द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल. आता इथं आपण एक डॉगबद्दल बोलत नाही. हा इथं जो डॉग आहे तो पूर्ण या पृथ्वी तळावर जितके डॉग्स आहेत त्याचं प्रतिनिधित्व करतो, एक ग्रुपचं प्रतिनिधित्व, एक होल क्लासचं प्रतिनिधित्व करतो की ह्या पृथ्वीवर जेवढे डॉग्स आहेत ते सगळे फेथफुल आहेत. ओके. सो इट रिफर्स टू द होल स्पीशीज ऑफ डॉग. ते पूर्ण जातीचा बोध करतो. इथं एक डॉग आहे तो पूर्ण जातीचा बोध करतो की ह्या पृथ्वीवर जितके डॉग्स आहेत ते फेथफुल असतात. गॉट इट. तर त्याच्यापुढे आपण दचा वापर केलेला आहे. द मॅन इज अ पॉवरफुल क्रिएचर. द मॅन इज अ पॉवरफुल क्रिएचर. आता इथं मॅन आहे, इथं एका व्यक्तीबद्दल मी नाही बोलले. इथं या पृथ्वीवर जितके मॅन आहेत, जितके मनुष्य आहेत ते सगळे पॉवरफुल आहेत, ते सगळे पॉवरफुल क्रिएचर आहेत. ओके. अंडरस्टँड. तो ज्यावेळी एक शब्द पूर्ण जातीचा बोध करून देतो तेव्हा आपण दचा वापर करतो. ओके. नेक्स्ट, टू पर्टिक्युलराइज अ नॉन काउंट नाउन द इज रिक्वायर्ड बिफोर इट. आता व्हॉट इज नॉन काउंट नाउन? नॉन काउंट नाउन मीन्स ज्याला आपण म्हणजे काउंटेबल नाही आहे, ज्याला आपण मोजता येत नाही आहे. ओके. मोजक्यात, थोडक्यात. फॉर एक्झाम्पल, प्लीज रिटर्न द मनी आय लेंट यू लास्ट इयर. ओके. प्लीज रिटर्न द मनी आय लेंट यू लास्ट इयर. आता इथं द मनी हा कॉमन आहे. ओके. नॉन काउंट आहे, किती पैसे माहीत नाही, मनी वापरला आहे हा शब्द. ऑनली हाऊ मच, नो काउंट. सो असे जे शब्द आहेत, प्लीज रिटर्न द मनी आय लेंट यू लास्ट इयर. सो जो नॉन काउंट नाऊन असतो ज्याला आपण मोजू शकत नाही, त्याच्या पुढं आपण नेहमी काय वापरायचं आहे? दचा वापर करायचा आहे. सी द नेक्स्ट वन. द इज मॅन्डेटरी बिफोर अ थिंग विच इज ऑनली ऑफ अ काइंड इन द युनिवर्स. आता दचा वापर या सृष्टीमध्ये ज्या एकमेव वस्तू आहेत, ओके, विच इज ऑनली, त्याच्यासारखं दुसरं नाही, त्या वस्तूंपुढे आपण त्या शब्दापुढे आपण दचा वापर करायचा आहे. सी द मून, द सन, द अर्थ, द ताजमहल, द इंडिया गेट. ओके. हे सगळे आता द मून, द सन, द अर्थ हे युनिव्हर्सल बॉडी आहे, युनिव्हर्सल. ओके. आणि द ताजमहल, द इंडिया गेट हे एकमेव वस्तू आहेत पृथ्वी तळावर. सो ह्या पृथ्वीवर, या युनिवर्समध्ये, मग आकाशगंगा असू दे किंवा पृथ्वीवर असू दे, ज्या एकमेव गोष्टी आहेत, आता हे जेवढे प्लॅनेट्सची नावं आहेत त्याच्यापुढे तर द येणारच आहे, पण पृथ्वीवर सुद्धा काही गोष्टी अशा आहेत जे एकमेव आहेत. द लंडन ब्रिज, द इंडिया गेट, द लाल किल्ला, द कुतुब मिनार. तर ह्याच्यापुढे आपण दचा वापर करतो. सी द नेक्स्ट वन. आता आर्टिकल द हा आलाच पाहिजे, असे काही नियम आहेत, असे काही शब्द आहेत, अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्या पुढं हा द आलाच पाहिजे, जिथं तुम्ही अ आणि एनचा वापर करायचाच नाही आहे. सो लेट वी हॅव अ ग्लान्स हिअर. ओके. सो इथ्यामध्ये पहिला येतो नेम्स ऑफ ओशन्स, सीज, गल्फ्स अँड रिव्हर्स. ओके. ह्याच्यामध्ये समुद्राचं नाव, नद्यांची नावं, खाडींचं नाव, ह्यांच्या पुढं नेहमी दचा वापर करायचा आहे. द पॅसिफिक, द अटलांटिक, द गंगा, द यमुना. ओके.
हे समुद्र, नद्या, खाड्या ह्या सगळ्यांची जी नावं असतात त्यांच्या नावापुढं आपण आर्टिकल कायम दचाच वापर करायचा, कारण ते एकमेव आहेत. त्याच्यासारखं दुसरं नाही आहे. ते एकमेव समुद्र आहे, ती एकच नदी आहे, ओके, ती एकच खाडी आहे. सो वी यूज द. सेकंड, नेम्स ऑफ माउंटन रेंजेस, नॉट वन माउंटेन, नेम्स ऑफ माउंटन रेंजेस, जे आपले व्हॉट यू कॉल रेंजेस ना, फॉर एक्झाम्पल सह्याद्री आहे, ओके, पर्वत लेणी ज्याला आपण म्हणतो. तर त्या पर्वत लेणी जे असतात त्यांच्या जे एक नाही पर्वत, ते पर्वत, एक पर्वत, दोन पर्वत असे मिळून जे लेणी तयार केल्या जातात, रेंजेस तयार होतात त्यांच्या पुढं आपण दचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल द हिमालयाज, एक हिमालय नाही, द हिमालयाज, त्याच्यामध्ये भरपूर पर्वतांची रांगा आहेत. पर्वतांच्या रांगा ज्या असतात त्यांच्या पुढं आपण दचा वापर करायचा आहे. द हिमालयाज. द वेस्टर्न घाट्स, म्हणजेच त्यालाच आपण सह्याद्री म्हणतो. सह्याद्रीच्या रांगा ज्या असतात त्याच्यामध्ये एकच माउंटन घेत नाही तर भरपूर माउंटेनच्या रांगा असतात. सो त्याच्यापुढं आपण दचा वापर करायचा आहे. नेक्स्ट सी, नेम्स ऑफ ग्रुप ऑफ आयलँड्स. आयलँड्स जे ग्रुप आयलँड जे असतात, द्वीपांच्या समूहाच्या समोर आपण दचा वापर करायचा आहे. सी द अंदमान्स, द्वीप समूह आहे. द वेस्ट इंडीज, हा सुद्धा एक द्वीपसमूह. असे भरपूर जेवढे काही द्वीप समूह आहेत त्याच्या पुढं आपण दचा वापर करायचा आहे. नेम्स ऑफ होली बुक्स, धार्मिक पुस्तकांच्या नावाच्या समोर आपण दचा वापर करायचा आहे. द भगवद्गीता, द बायबल, द कुराण, जेवढे काही होली बुक्स आहेत, धार्मिक ग्रंथ आहे या पृथ्वीवर, त्यांच्या पुढे आपण आर्टिकल दचा वापर करायचा आहे. ओके. नेक्स्ट, नेम्स ऑफ न्यूजपेपर. सो सिंपल, जितके न्यूजपेपर आहेत, जितके न्यूजपेपरची नावं आहेत त्यांच्या पुढे दचा वापर करायचा आहे. द टाइम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्सप्रेस, द सकाळ, द पुण्यनगरी, ओके, जेवढे काही आपल्याकडे न्यूजपेपर आहेत त्यांच्या पुढे दचा वापर करायचा आहे. देन नेम्स ऑफ कंट्रीज विथ युनायटेड स्टेट्स और आयलँड्स. ओके, सो अशा देशांच्या नावापुढे त्याच्यापुढे आपण युनायटेड असा शब्द यूज करतो. सीएम, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्याला आपण USA, द USA असंही म्हणतो. द युनायटेड किंगडम, UK, द फिलिपिन्स. सो जे युनायटेड स्टेट्स आहेत किंवा आयलँड्स आहेत जे त्यांच्यापुढं आपण दचा वापर करायचा आहे. देन द इज यूज बिफोर सुपरलेटिव्ह डिग्री. जी सुपरलेटिव्ह डिग्री आहे असे शब्द असतात ज्याला, आता सुपरलेटिव्ह डिग्री हे शब्द ओळखायचे कसे, तर सिंपल आहे. ज्या शब्दांच्या पाठीमागे EST मोस्टली EST हे लावलं जातं सफिक्स, ते शब्द सुपरलेटिव्ह असतात. एक्झाम्पल बघा, द शॉर्टेस्ट, द हायेस्ट, द बेस्ट. द शॉर्टेस्ट, द हायेस्ट, द बेस्ट, द लॉंगेस्ट, द रिचेस्ट. कितीतरी शब्द आहेत. म्हणजे जे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये शब्द असतात त्यांच्या पुढे नेहमी आपण काय करायचं आहे, दचा वापर करायचा आहे. सो हे झालं आपलं अँड द. कुठं वापरायचा, अँड कुठं वापरायचा, द कुठं वापरायचा. पण प्रत्येक जागी आर्टिकल वापरायचेच का, नाही. तर आर्टिकल वापरायचे कुठे नाही हे आता बघून घेऊया आपण. नेम्स ऑफ कंटिनेंट्स. कंटिनेंट्सच्या नावापुढं आपण दचा वापर करायचा नाही आहे. सी, एशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, जे 7 कॉन्टिनेंट्स आहेत आपले, ओके, त्यांच्या पुढं आपण दचा वापर करायचा नाही. दचा वापर देशांच्या नावासमोरही येत नाही. द इंडिया, द इंग्लंड असं आपण नाही म्हणत. इंडिया, इंग्लंड, फ्रान्स, देशांच्या नावापुढं द लावायचा नाही आहे. तसंच राज्य, शहर, गाव ह्यांच्या नावापुढे सुद्धा आपण दचा वापर करायचा नाही आहे. ओके, द महाराष्ट्र, द कोल्हापूर असं नाही. महाराष्ट्र, कोल्हापूर, गारगोटी, ओके. तर देशांच्या, कॉन्टिनेंटच्या नावापुढे लावायचं नाही, देशांच्या नावापुढे लावायचं नाही,
राज्यांच्या नावासमोर लावायचं नाही, शहरांच्या नावासमोर लावायचं नाही, गावांच्या नावासमोर लावायचं नाही. तसंच जे स्ट्रीट्स, काही गल्ल्यांना नावं दिलेली असतात, रोडना नावं दिलेली असतात, त्यांच्या समोरसुद्धा आपण दचा वापर करायचा नाही आहे. महात्मा गांधी रोड, महाद्वार रोड, द महाद्वार रोड, अ महाद्वार रोड, अँड महाद्वार रोड, नॉट, दॅट इज रॉंग. कुठल्याही स्ट्रीट्स, गल्ल्यांच्या नावापुढं, रोडच्या नावापुढं सुद्धा आपण दचा वापर करायचा नाही आहे. सिंगल माउंटन्स, जे सिंगल माउंटेन्स असतात, पर्वत असतात, पर्वत रांगांच्या पुढं द लावायचा आहे. म्हणजे एक सिंगल पर्वत असेल तर त्याच्या पुढं दचा वापर करायचा नाही आहे. माउंट एव्हरेस्ट हा सिंगल आहे, त्याच्या पुढं दचा वापर होणार नाही. भाषांच्या नावापुढे आपण दचा वापर करायचा नाही. नेम्स ऑफ लँग्वेजेस, स्पॅनिश, रशियन, इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू, द अँड कुठलंही आर्टिकल येत नाही. हे फक्त मी दच्या बद्दल बोलत नाही, तर ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यापुढं कुठलंही आर्टिकल येत नाही आहे. ओके, ह्याच्यामध्ये अजून बघा लँग्वेजेसमध्ये जर तुम्ही ह्या लँग्वेजेसच्या पुढं दचा वापर केला, आता दचा वापर या लँग्वेजच्या पुढं आपण कधी करणार आहे, जर आपण ह्याच्या पुढं दचा वापर केला तर तो द त्या लँग्वेजची पॉप्युलेशन दाखवतो. ती लँग्वेज जी लोक बोलतात त्यांचं प्रतिनिधित्व करतो. फॉर एक्झाम्पल द हिंदूज, ओके, द स्पॅनिश, द रशियन. तर जी लोक ती भाषा बोलतात त्यांचं प्रतिनिधित्व करतात. अदरवाईज लँग्वेजच्या पुढं द येत नाही. पण ती भाषा कोण बोलतं, कोणती पॉप्युलेशन बोलते, जी लोक ती भाषा बोलते त्यांच्याबद्दल जर बोलायचं असेल तर आपण दचा वापर तिथं करू शकतो. स्पोर्ट्स, खेळांच्या नावापुढं कुठलंही आर्टिकल येत नाही. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल कुठलाही आर्टिकल तिथं येत नाही. सब्जेक्ट, जे तुम्ही सब्जेक्ट शिकताय, डिसिप्लिन म्हणा, सब्जेक्ट म्हणा, जे विषय असतात शिकायचे त्याच्यापुढं द कुठलाही आर्टिकल येत नाही. ओ येत नाही, ॲन येत नाही, द येत नाही. इंग्लिश, हिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, ओके, हे जे शब्द आहेत किंवा हे जे विषय आहेत ह्यांच्यापुढं कुठलंही आर्टिकल वापरलं जात नाही. ओके, सो आय होप यू अंडरस्टँड these indefinite and definite article. ओके, इनडेफिनिट आर्टिकल दोन आहेत, ओ आणि ॲन. द आर्टिकल आहे तो आहे आपला डेफिनेट आर्टिकल. दीज आर द डिटर्मिनर्स, डिटर्मिनर्सच्या अंडर येतं हे. ओके, सो दीज आर द बेसिक, हे बेसिक आहे इंग्लिश भाषेचं की ज्याच्यामध्ये ह्याच्याशिवाय भाषा नॉट पॉसिबल, इंग्लिश लँग्वेज इज नॉट पॉसिबल टोटली. सो अ अँड द हे खरोखर प्रॉपरली यूज करता आलं पाहिजे. काही रूल्स आहेत, रट्टा मारायचा नाही आहे, यू हॅव टू प्रॅक्टिस इट. काही गोष्टी जर तुमच्या लक्षात राहिल्या तर डेफिनेटली यू विल अंडरस्टँड हाऊ टू यूज अँड वेअर टू यूज दिस अ अँड द आर्टिकल. ओके, hereby I have given you exercise for solving. Try it. So see here, fill in the blanks with correct article or no article. आर्टिकल येईल पण नाही पण, कारण मी तुम्हाला सांगितले की आर्टिकल कुठं कुठं वापरायचं नाही आहे. आर्टिकल कुठं वापरायचं आहे, कुठं द आलंच पाहिजे. एक्सेप्शनल केसेस सांगितलेले आहे, अ आणि ॲनचं अपवादात्मक केसेससुद्धा सांगितलेल्या आहेत. सो सगळं व्हिडिओ नीट पहा, पूर्ण व्हिडिओ नीट पहा आणि एक्सरसाइज सॉल्व करा. देन टुमॉरो यू विल गेट द आन्सर की. ओके, सो हिअर आय हॅव गिवन यू द exercise. So see here, I saw dash movie last night. They are staying at dash hotel. I enjoyed dash DVD you gave me for my birthday. I don't like dash basketball. That is dash girl I told you about. I read dash amazing story yesterday. My brother does not eat dash chicken. Dash love is such dash beautiful thing. I was in dash Japanese restaurant. Dash restaurant served good food. Can you play dash guitar? Mount Everest is in dash Himalayas. That was dash important day in dash history, which is
dash longest river in dash world? Is it dash Amazon or dash Nile? I am poor in dash geography. I need dash egg dash potato and dash milk for this recipe. Is that dash U or dash O? I am unable to rate it. So this is your exercise. Let me once again tell you one thing more, की जे वाद्य असतात, गिटार, दॅट मीन्स तबला, फ्ल्यूट, पियानो, ह्या वाद्यांच्या नावासमोर सुद्धा दचा वापर करायचा नाही आहे. ओके. त्यानंतर दिवसांची नावं असतात, दिवसांची नावंसुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल मंडे, ट्यूजडे, वेडनसडे, थर्सडे, ह्यांच्या पुढंसुद्धा आपण कुठलाही आर्टिकल वापरायचा नाही आहे. ओके. त्यानंतर इमोशन्स असतात. ओके. भावनांच्या पुढं आपण कुठलाही आर्टिकल वापरायचं नाही आहे. सो दीज आर द सम थिंग्स विच आय फॉरगेट टू टेल यू. So these are some clues that will help you to solve your exercises, and I hope that this video definitely help you to understand the articles in a very easy and understandable manner. So that much for today's session. Thank you so much for giving and for watching this video. I hope you all are watching this video and you will solve the exercise. Okay, thank you so much. See you soon. Stay home, stay safe. Thank you.